तर नमस्कार सगळ्यांना, कशा आहात? आशा करते मस्त असाल. पाऊस पडत होता आणि वडे खायची इच्छा झालेली. बटाटे उकडून घेतली. थोडा बेसन पीठ, जेवढी आपली बटाट्यांचा अंदाज आहे तेवढा, थोडं तांदळाचं पीठ टाकलं, त्याच्यात मीठ टाकलं पिठामध्ये आणि थोडीशी हळद टाकली. पाण्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकून थोडंसं पीठ कालून ठेवला आणि ते छोटे बटाटे करायला घेतले. रुद्राच्या पप्पाही साळं काढून दिली बटाट्यांची. मी बटाटे बारीक करून घेतले. एका पातेलीमध्ये गरम करायला ठेवले. थोडं तेल टाकलं, 2 पळ्या, त्याच्यात मोहरी टाकली. मोहरी तडतडली, मग जिरा टाकला आणि मग आमच्याकडे धने होते ते टाकले. मग ते दाताखाली आले, जाम भारी लागतं तो वडं म्हणून टाकलं. जी पेस्ट केलेली अद्रक, मिरची आणि लसूण, ती पेस्ट टाकली आणि गॅस मी बंद केला होता कारण की जास्त तेल तापलेलं म्हणून. आणि थोडा 1 मिनटं परतून घेतला आणि मग बटाटी छोटी केलेली ती टाकून घेतली आणि चवीपुरतं मीठ टाकलं. कारण की शिजताना मी बटाट्यात थोडं मीठ टाकलं होतं, मग मी यावेळेस थोडंच टाकलं भाजीमध्ये. आणि वरून थोडी कोथिंबीर सोडली. काही नाही, आपली एकदम साधी सोपी रेसिपी, जी सगळ्यांना जमल अशी. आमच्या हार्ड नसतात रेसिपी, हे पाहिजे ते पाहिजे असं काही नसतो. जे आपल्याकडं आहे त्याच्यात ॲडजस्टमेंट करायची. आणि ती थोडे फॅनमध्ये ठेवली, गरम होते तर मला वडं काय बनवता येत नव्हतं. मग ते थंड झालं, असं वड्यांच्या आकाराचं करून घेतलं गोल गोल लाडूसारखं आणि वरून थोडासा असं तापून घेतला. मग आम्हाला भाकरीबरोबर खायला कुरडई तळायचे होते, मग त्या कुरड्या पहिले तळून घेतल्या आणि मग पिठामध्ये ते गोळे आहेत ते एक एक भिजवून घेतला आणि कढईत टाकला. आपले वडे रेडी. या जेवायला. चला मग नवीन व्हिडिओमध्ये भेटू. बाय.